तुम्ही बोलेल त्या प्रकारे तुम्हाला मूर्ती आमच्याकडे अवेलेबल आहे. बघा गरुडावरचा गणपती बाप्पा बघा, खूप जे डेकोरेशन पण केलेलं आहे गणपती बाप्पाला. व्हरायटी आणि नवीन नवीन मूर्ती एवढे आणायला लागतात ते बरोबर आहे. एक गावागावांना आणायला लागतात. धोतर नेसवलेला आहे. ही 1.5 फुटाची मूर्ती आहे. हा तुम्ही रॉ मध्ये घेणार असं हा स्टोन वर ते 1000 ला मूर्ती पडणार. मित्रांनो, पाऊस खूप आहे, थोडा पाऊस थांबला त्यामुळे मी आता इथपर्यंत आलोय. आणि माझ्या समोर जो आहे सरवणा आर्ट्स, मी तुम्हाला दाखवत बघा. याचा ऍड्रेस आहे पोयसर जिमखाना जवळ आहे, यमुना बिल्डिंगच्या समोरच आहे. त्याने गोड नाचुनी मोठा आशीर्वाद दिला, त्याने गोड नाचुनी मोठा आशीर्वाद दिला. चला चला करूया नमन गणरायाला, त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला. मी आता सरवणा आर्टच्या आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकतात इथे असे सुंदर असे सुबक असे गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. भरपूर सारे असे गणपती बाप्पा आहेत आतमध्ये. तर अजून खूप असे आलेले आहेत जे डेकोरेशन पण केलेलं आहे गणपती बाप्पाला. ते धोतर वगैरे नेसवलेले आहेत आणि वरती तुम्ही बघू शकता फेटा आहे गणपतीला. असे बरेच सारे गणपती बाप्पा आहेत. तसंच तर कुठल्या प्रकारचे गणपती बाप्पा इकडे आहेत हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि सुंदर अशी गोड गणपती बाप्पा आहेत. त्याचबरोबर या साईडला बघा, हो हो काय गणपती बाप्पा ऑरेंज कलरमध्ये, खूप सुंदर असा. हे सगळे छोटे छोटे गणपती बाप्पा आहेत त्यांच्याकडे आणि खूप चांगले चांगले प्रकारे आहेत बघा. हा बघा गरुडावरचा गणपती बाप्पा बघा, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. या साईडला सुद्धा तुम्ही संपूर्ण गणपती बाप्पाला बघू शकाल. धोतर नेसवलेला आहे. हे डायमंड वर्क्स हे सगळे केलेले आहेत. त्याचबरोबर इथे बघू शकता फेट्याला पण खूप सुंदर असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. सरवणा वर्कशॉपचे मूर्तिकार आहेत. आता आपण त्याच्याशी चर्चा करूया. तर नमस्कार दादा, तुमचं नाव सांगाल मला जरा? माझं नाव चिराग घनसोरा. तुमचं जे सरवणा वर्कशॉप जो आहे त्याच्याबद्दल थोडीशी जरा माहिती मला द्याल का तुम्ही? आमचा सर्वांना वर्कशॉप हा लोकेशन आहे पोईसर जिमखानाच्या इकडे बिहाइंड गेट हा. आहे आणि कपोलच्या रस्त्यावर आहे. कपोलच्या रस्त्यावर. आमच्याकडे 1 फुटाचे, 1.5 फुटाचे, 2.5 फुटाचे, 2 फुटाचे हे सर्व मूर्ती आणि तुम्ही बोलेल त्या प्रकारे तुम्हाला मूर्ती आमच्याकडे अवेलेबल आहे. आहेत. तर दादा तुम्ही मला सांगाल का आपल्या पुढे जे 1.5 फुटाचे या 2 फुटा गणपती बाप्पा आहेत तर ते शाडू मातीचे गणपती बाप्पा कुठल्या आहेत आपल्याकडे? शाडू मातीचे हे सर्व शाडू मातीचेच हे सर्व जे मातीचे शाडू मातीचे गणपती बाप्पा आहेत. आणि पीयूपी मध्ये आपण जे बघतात पीओपी मध्ये बी अवेलेबल आहे बघा हे. हे सगळे पीयूपी मध्ये मूर्त्या अवेलेबल आहेत. तर या वर्षीचा विजन तुमचा काय? 2026 मध्ये गणपती बाप्पाचे बुक करायला मंडळी येतात आहेत, तर कधीपासून बुक करायला तुमचं चालू झालेलं आहे? चालू आहे बुकिंग आणि यावर्षी गेल्या वर्षीपासून आम्ही मोठे मूर्त्यांची बुकिंग चालू केले. मोठे मूर्ती पण तुम्ही म्हणतात 8 फुटापर्यंत. 8 फुटापर्यंत. आणि आता आपली जी बुकिंग चालू झालेली आहे हा. ती एंड कधी होणार आहे? तर लास्ट दिवसापर्यंत असतो. लास्ट दिवसाच्या गणपतीच्या 2-4 दिवसापूर्वी तुमची बुकिंग तुमची क्लोज होत जाते, चालू आणि जाते. आमच्याकडे बुकिंग म्हणजे आमचे कस्टमर एवढे आहे की आम्हाला म्हणजे म्हणतात ना की त्यांच्यासाठी व्हेरायटी आणि नवीन नवीन मूर्ती एवढे आणायला लागतात की बरोबर आहे. एक गावागावांना आणायला लागतात की बाबा आपण सर्व मूर्तीचं काम जे आहे ते पेंट वर्क वगैरे सर्व आमची कुठलीही मूर्ती बघा सर्व प्लास्टिक पेंटचे. प्लास्टिक पेटचे बघितलं, रॉयल पेटचे एकदम. आणि तुमच्याकडे गणपतीचे जे आभूषणे आहेत ते तुम्ही स्वतः तिकडे काम करतात? हा सर्व आहे बघा ना. तर मित्र पाहू शकतात. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबा, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबा. खूप सुंदर असे तुमच्याकडे गणपती बाप्पाचं वर्क काम होत आहे, ज्वेलरी वगैरे ते. आता राहिला प्रश्न की गणपती बाप्पा जो आलेला आहे, जे सगळेजण भाविक इथे गणपती बाप्पा बघायला येत आहे, पण नेमकं जे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतात आहे तर त्यांना एक तुम्ही प्राइस सांगू शकता की आपल्या गणपती बाप्पा जे आहेत? ही मूर्ती आहे ही 1.5 फुटाची मूर्ती आहे. हा तुम्ही रॉ मध्ये घेणार असं हा स्टोन वर ते 4,500 ला मूर्ती पडणार. ओके. आणि ज्वेलरी करणार त्याच्यावर हा. तर 500 रुपीज त्याचे वाढणार. आणि- पूर्ण मूर्ती ही रेडी तुम्हाला 5,500 ला शाडू मातीची मूर्ती आहे. सेम पीओपीचा तुम्ही अगर पीओपीचा कॉन्सेप्ट देणार तर मध्ये तुम्हाला 500 रुपये थोडा 500 रुपये कम होणार त्यात. कमी होणार आहे. वा. शाडू माती थोडी महाग असते. शाडू मातीची मूर्ती महाग आहे आणि पीओपीच्या मूर्तीमध्ये मी घेणार तर 500 रुपये कमी होणार आणि शाडू मातीच्या मूर्तीमध्ये मी घेणार तर 500 रुपये प्लस होणार. प्लस अजून जे आभूषणे झाले त्याच्यामध्ये धोतर आहे,
वरती फेटा आहे त्याचे 500 रुपये प्लस होणार आहे. तर तुमच्याकडे खूप चांगले चांगले दादा यंदा तुम्ही 2026चे गणपती बाप्पा आणलेले आहेत आणि मला खूप भारी वाटले. त्यातले 10 ते 12 मूर्त्या अशा आहेत की मला खूप एकदम चांगले दिसलेले आहेत, जे मी स्वतः असं वाटतं की मी घरी घेऊन यावं, पण एवढ्या सगळ्या मूर्ती मी घेऊन येऊ शकत नाही. त्यातली एकाच मूर्ती आहे. तर आपले कोणी नवीन असतील तर ते नक्की तुमच्याकडे व्हिजिट करतील. नाही, तर तुम्ही- आमचे जेवढेही कस्टमर्स आहेत त्यांना चॉईसेस नाही भेटत, त्यामुळे यावर्षी चॉईसेस पण जास्त आणले आम्ही पण. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल म्हणजे खूप सुंदर सुंदर असे गणपती बाप्पाची मूर्ती तर तुम्ही बुक करण्यासाठी इथे येऊ शकता. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका.